ॐ सर्वांना नमस्कार. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने आयोजित गुरुवारीय व्याख्यानमालेत महर्षी कणाद वैशेषिक दर्शन या विषयावर व्याख्यान देण्याचा एक विनम्र प्रयत्न मी करणार आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. हा आजचा विषय इतका आध्यात्मिक नाही जितका तुम्हाला सगळ्यांना आता वाटतो आहे. याउलट तो एका अर्थी विज्ञाननिष्ठ असा विषय आहे आणि त्यामुळे तो वेगळा आहे हे लक्षात आपण घेऊया. सकल संतांच्या त्याचप्रमाणे भारतीय ऋषीमुनींच्या लेखनाचा किंवा चिंतनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो विचार हा मुख्यतः अध्यात्मपर असतो. पण महर्षी कणाद हे अध्यात्मावर बोलण्यापेक्षा विज्ञानाधिष्ठित विचार व्यक्त करताना आपल्याला दिसतात त्यांच्या वैशेषिक सूत्र या मुख्य ग्रंथामध्ये. फक्त भारतातीलच नव्हे तर पाश्चात्य देशातील विज्ञान शाखेचा सुद्धा पाया जर कुणी रचला असेल तर तो महर्षी कणाद यांनी रचला आहे असे आपल्याला म्हणता येते. त्यांचा परमाणु सिद्धांत विख्यात आहेच, पण वस्तुनिष्ठ वास्तविकतानिष्ठ असं ऑब्जेक्टिव्ह परसेप्शन जे असतं त्यावर त्यांनी खूप मोलाचे विचार मांडलेले आहेत. असे त्यांचे विज्ञानवादी विचार आपल्या बुद्धीला खरंच मनस्वी आनंद देतात. मेकॉले प्रणित शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या या अनेक दार्शनिक ऋषी मुनींचे नामोनिशाण जाणीवपूर्वक पुसले गेले असले तरी सकलसंत विचार मंचासारख्या ऑनलाईन व्यासपीठावरून त्या सर्व दार्शनिक आचार्यांचे त्या ऋषीमुनींचे सन्मान्य ऋषीमुनींचे नाव आता पुढे येत आहे. त्यांचे सर्वांचेच पायाभूत विचार पुढे येत आहेत. आपल्या समोर विविध वेळेला मांडले जात आहेत. याबद्दल डॉक्टर मुकुंद दातार आणि संध्या कोल्हटकर मॅडम यांचे या नियोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल मी अभिनंदन करते. आणि त्या व्याख्यानमालेत मला महर्षी कणाद वैशेषिक दर्शन या विषयावर बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांना दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद देते. ज्या विद्येला हल्ली तत्वज्ञान अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे तिलाच दर्शन असे प्राचीन नाव आहे. ही दर्शने 6 आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी प्राचीन काळातील ऋषींना मंत्रांचे दर्शन होत असे. म्हणजे ते मंत्र त्यांना प्रत्यक्ष दिसत तरी असावेत किंवा ते मंत्र स्फुरत तरी असावेत. काव्यात्म प्रतिभेचे ते स्फुरण असे. त्यानंतरच्या काळामध्ये ऋषीमुनींना चिंतनातून, अनुभवातून आणि अनुमानातून सृष्टीतील दृश्य आणि अदृश्य अस्तित्वांचे दर्शन होत असे. म्हणजे समज येत असे, समजून येत असे त्यांना की काय जगाची निर्मिती कशी झालेली असेल याबद्दलचा विचार त्यांचा जास्त सुस्पष्ट होत असे चिंतनातून. त्यामुळे यानंतरच्या ऋषींना झालेले जे दर्शन आहे ते चिंतनाधिष्ठित दर्शन आहे असे म्हणता येते. आता दर्शन म्हणजे तत्वज्ञान, पण तत्वज्ञान म्हटल्यानंतर जो असा आपल्याला एक गुळगुळीत स्वरूपाचा अर्थ, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान म्हणजे एक विषय कुठल्या तरी आर्ट्स कॉलेजमधला एक विषय, जसा समाजशास्त्र आहे, जसा पॉलिटिकल सायन्स आहे, तसं तत्वज्ञान असा एक विषय आहे, किंवा काय सायकोलॉजी हा विषय आहे तसं तत्वज्ञान. तर तसं नाही. तत्वाचं ज्ञान, तत्व म्हणजे एखाद्या वस्तूचं जे वैशिष्ट्य असतं, त्या वस्तूचं जे त्व असतं
त्या तत्वाचे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान, हा अर्थ आपण विचारपूर्वक लक्षात घ्यायला हवा. आणि याकडे विचारपूर्वक जेव्हा आपण पाहतो तेव्हा चिंतकाला भासमान होणारे त्यांचे जे स्वरूप आहे, त्या ऋषीला झालेले जे दर्शन आहे, त्यांची व्यवस्थित मांडणी जेव्हा ते ऋषी करतात, तेव्हा त्यांची ती व्यवस्थित मांडणी ही शास्त्र या संज्ञेला पात्र ठरते. आणि त्यालाच तर शास्त्र म्हणतात. म्हणजे व्यवस्थितीकरण, नॉलेजचं, ज्ञानाचं व्यवस्थितीकरण यालाच शास्त्र म्हणतात किंवा हल्लीच्या भाषेत विज्ञान म्हणतात. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शास्त्रामध्ये व्यवस्थित मांडणी केलेली असते आणि 2500 वर्षांच्या दरम्यान किंवा 2500 वर्षांपूर्वी हे असं शास्त्र, त्याची मांडणी, त्यांच्या पद्धतीनं केलेली मांडणी ही महर्षी कणाद यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी मांडलेलं जे वैशेषिक दर्शन आहे, त्या दर्शनाला आपण शास्त्र म्हणू शकतो. कारण त्यांची ती व्यवस्थित अशी मांडणी केली गेलेली आहे, हे आपण इथे लक्षात घेऊया. वेदांच्या निर्मितीनंतरच्या काळात उपनिषदांची निर्मिती झाली. उपनिषदकालीन तत्वज्ञानात्मक कल्पनांचा नंतरच्या जवळजवळ सर्व दर्शनांवर, म्हणजे हे जी दर्शने आहेत, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा किंवा वैशेषिक दर्शन, या सगळ्या प्रकारच्या सर्व दर्शनांवर प्रभावी परिणाम झालेला दिसून येतो. शैव, वैष्णव संप्रदाय, बौद्ध, जैन पंथ, चारवाक तत्वज्ञान, ही सगळी तत्वज्ञाने त्या दरम्यान मांडली गेली. आणि यानंतरच्या साधारणपणे इसवी सनाच्या प्रारंभापूर्वीची 1-2 शतके, इसवी सनाची इसवी सनाचा प्रारंभ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याच्या आधीची 2-3, 1 किंवा 2 शतके आणि त्याच्या जन्माच्या नंतरची 1-2 शतके, या कालावधीमध्ये जवळजवळ ही सर्व षट दर्शने निश्चित स्वरूपात आणि बहुतांशी सूत्रबद्ध स्वरूपात लिहिली गेली, असा एक महत्वाचा विचार प्रवाह आहे. तत्पूर्वी देखील ह्याबद्दलचं चिंतन अनेक ऋषी मुनींकडनं होत होतं. या सर्व दर्शनांच्या संदर्भातलं चिंतन होत होतं, पण त्याचं सूत्रबद्ध त्यांची मांडणी ही या काळामध्ये झाली. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीची 1-2 शतकं आणि नंतरची 1-2 शतकं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे सुमारे 2500 वर्षांच्या पूर्वीच्या काळात मी तुम्हाला जणू काही घेऊन चाललेली आहे. याच काळामध्ये महर्षी कणादांची वैशेषिक सूत्रे, गौतमाची न्यायसूत्रे, पतंजलींची योगसूत्रे, जैमिनीची मीमांसा सूत्रे, बादरायण यांची ब्रह्मसूत्रे या सुमाराला लिहिली गेली. निरनिराळ्या दर्शनांच्या आणि संप्रदायांच्या अनुयायांमध्ये खंडन मंडनात्मक वादविवाद होत असे आणि त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्या काळातल्या दार्शनिक लेखनामध्ये आपल्याला दिसून येते. आणि काळ कुठला आहे? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीची 1-2 शतके आणि नंतरची 1-2 शतके. समजा आपण 2-2 शतके धरली तर हा जो सुमारे 400 वर्षांचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ही सगळी सूत्रे सूत्रबद्धपणाने लिहिली गेलेली आहेत, असं आपण म्हणू शकतो. वैशेषिक दर्शन हे याच काळात लिहिलं गेलं. यालाच औलुक्य दर्शन असे देखील नाव आहे. औलुक्य हे महर्षी कणादांचं दुसरं नाव आहे. उलूक नावाच्या ऋषींचा तो मुलगा म्हणून त्यांनी मांडलेलं जे दर्शन, लिहिलेलं जे दर्शन, म्हणजे तत्वाचं ज्ञान, त्यांनी दिलेल्या सृष्टीच्या तत्वाचं ज्ञान असं आपण म्हणू शकतो. विज्ञानवादी तत्वज्ञान असं आपण म्हणू शकतो. आणि त्या तत्वज्ञानाला औलुक्य दर्शन हे सुद्धा नाव आहे. जसं वैशेषिक दर्शन असं देखील नाव आहे. त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे, त्यामुळे त्याचं वैशेषिक दर्शन किंवा वैशेषिक सूत्र हा ग्रंथ आहे. आणि वैशेषिक दर्शन हे त्यांनी जो लिहिलेला जो आशय आहे, त्या दर्शनाला वैशेषिक दर्शन असं म्हणतात. आता आपण त्यांची थोडीशी बायोग्राफी, म्हणजे थोडंसं चरित्र बघूया. अगदी थोडंसं उपलब्ध आहे, त्यांची जास्त माहिती उपलब्ध नाही, पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं
की ख्रिस्तपूर्व काळ सुमारे 2 शतकं असं आपण आता बोललो. पण काही जण सुमारे 2 शतकांच्या पूर्वी म्हणजे ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीची 2 शतके त्या दरम्यान तरी त्यांचा जन्म झालेला होता किंवा त्याच्याही आधी म्हणजे 6व्या येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 6व्या शतकामध्ये म्हणजे सुमारे 600 वर्ष आधी त्यांचा जन्म झालेला होता. कुठे? तर भारतातील गुजरातमध्ये आणि गुजरातमधील द्वारकेच्या जवळ एक छोटं गाव आणि त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. असं असा उल्लेख आपल्याला सापडतो. आता ॲटम इटर असं त्यांचं एक नाव त्यांना दिलं जातं. कारण ते असे छोटे-छोटे जे कण असतात, असायचे अन्नाचे, धान्याचे पडलेले ते कण, ते गोळा करायचे आणि ते खायचे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांना ॲटम इटर म्हणजे परमाणूंना किंवा छोट्या-छोट्या कणांना, कणांना म्हणूया आपण इथे, कणांना खाणारा अशा अर्थाने ॲटम इटर त्यांना म्हटलं जातं. म्हणजे आपल्या आत्ता त्यावेळेला म्हटलं जात नव्हतं. आपण आता असं म्हणू शकतो. आणि कणांना खाणारा यामुळे त्यांचं नाव कणाद असं पडलं. खरी त्यांची नावं वेगळी आहेत. आत्ताच मी सांगितलं की अ, औलुक्य हे त्यांचं नाव आहे. कश्यप हे सुद्धा नाव त्यांचं होतं असं मानलं जातं. काही जण म्हणतात की कश्यप हे देखील त्यांचं नाव होतं आणि कणभूक असं देखील त्यांना नाव पडलं होतं. म्हणजे हे एका अर्थी त्यांना दिलेलं हे नाव आहे. म्हणजे कणांची ज्याला भूक आहे असा. ते कण कण अन्नाचे, तांदूळाचे किंवा गव्हाचे कण त्याला जिथे दिसतील ते कण खायला त्यांना लहानपणी आवडत असे, असं मानलं जातं. आता परसेप्शन्स आणि इन्फरन्सेस म्हणजे प्रत्यक्षता आणि अनुमान यावर त्यांचा विश्वास होता. म्हणजे ज्या गोष्टी दृश्यमान आहेत, त्यां त्यांना आपण प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट असं म्हणू. उदाहरणार्थ अ, झाडे, वेली, दगड, नदी हे सगळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. जे दिसतं ते खरं, असंही त्यांचं म्हणणं होतं, जे विज्ञान देखील आजही म्हणतं. आणि अनुमान म्हणजे कार्यकारण संदर्भ आणि त्याच्यावरचं जे कारण आहे आणि कार्य आहे. कार्याकडे पाहिल्यानंतर बरेचदा आपल्याला कारणाचा शोध लागतो आणि याच्यावरून आपल्याला इतर कुठल्यातरी संदर्भात देखील अनुमान काढणं शक्य होतं. त्यामुळे अनुमानाची जी काही अ, एक विचार करण्याची जी पद्धती आहे, त्या पद्धतीवर त्यांचा विश्वास होता, असं आपण म्हणू शकतो. विशेष म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे जे ही जी 2 शास्त्र महत्त्वाची विज्ञानामध्ये शिकवली जातात. त्या दोन्ही शास्त्रांचे पायोनियर किंवा ज्याला जनक म्हणता येईल, फादर ऑफ फिजिक्स अँड फादर ऑफ केमिस्ट्री कणादांना त्याचं खरं म्हणजे श्रेय जातं. पण खरं म्हणजे जातं, पण ते कसं आहे, की त्यांनी ती पहिल्यांदा ही सगळी अ, या दोन्ही शास्त्रांची मांडणी अगदी सुरुवात त्याची जसा गंगेचा ओघ सुरुवातीला गंगोत्रीसारखा असतो, तसा विज्ञानाचा जो ओघ सुरुवात त्या ओघाची जी सुरुवात आहे ती कोणी केली? तर ती कणादांनी केली. आणि म्हणून त्यांना आपण निश्चितपणाने भौतिकशास्त्रज्ञ ते होते, रसायनशास्त्रज्ञ ते होते आणि ते फादर दोन्ही शास्त्रांचे म्हणजे ज्याला जनक म्हणूया आपण, ते दोन्ही शास्त्रांचे जनक होते. त्याच वेळेला ते वैशेषिक तत्वज्ञानी देखील होते. म्हणजे त्यांचं हे ह्या 3 गोष्टी त्यांचे हे 3 किताब आहेत, की जे आपल्याला नजरेआड करून चालणार नाहीत. त्या काळामध्ये विज्ञान, धर्म आणि अध्यात्म हे सर्व काही एकमेकाबरोबर विकसित होत होतं. त्यांच्यात आत्ता जशी असंबद्धता असते, दिसून येते आपल्याला, ती त्या काळामध्ये नव्हती बरं का. त्यामुळे त्यांचे विचार देखील काहीसे धर्मावर आणि अध्यात्मावर सुद्धा दिसून येतात. पण जास्त अ, लक्ष त्यांनी केंद्रित केलं होतं ते विज्ञानावर, विशेषतः परमाणु सिद्धांतावर असं देखील आपण म्हणू शकतो. तर त्यांचा जन्म 2500 वर्षांपूर्वी झाला होता. अणू आणि परमाणु यांची जी संरचना म्हणजे अणू ही संरचना, परमाणु ही संरचना आणि त्यांची जी संरचना
कशी असते याबद्दलची संकल्पना देखील त्यांनी जगाला दिलेली आहे त्या काळामध्ये. आणि आपण दुसऱ्यांनाच कुणाला तरी हे श्रेय अजूनही देत असतो. मेकॉले प्रणीत शिक्षणाने आपल्याला अ, अशा प्रकारचे अ, असे पाश्चात्य पाश्चात्य शास्त्रज्ञांवरचे विश्वास निर्माण केलेले आहेत. पण आता आपण खऱ्या शास्त्रज्ञाला त्याचं त्याचं श्रेय त्या त्या वैज्ञानिकाला, त्या ऋषींना म्हणजेच त्या त्या वैज्ञानिकाला आपण त्याचं त्याचं श्रेय आता द्यायला लागलेलो आहोत. सर्वत्र हे चित्र आता आपल्याला दिसून येत आहे. हे देखील मला इथे अभिमानानं सांगावंसं वाटतं. वैशेषिक सूत्र या ग्रंथात ते लिहितात, अणु हा अनश्वर असतो. अनश्वर म्हणजे कसा? नश्वर नाहीये तो. अणु हा नश्वर नाहीये म्हणजे तो शाश्वत आहे. तो कायम टिकणारा आहे, असं त्यांनी वैशेषिक सूत्रामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचा आकार हा गोलाकार असतो असं देखील त्यांनी दिलेलं आहे. वैशेषिक विचारधारा त्यांनी मांडली, तिची स्थापना केली, म्हणजे स्कूल ऑफ वैशेषिक असं पण म्हणू शकतो. वैशेषिक सूत्रे त्यांनी लिहिली, ही वेदांमध्ये दिलेल्या सूत्रांवर आधारित आहेत, असा एक उल्लेख मला मिळाला. तोही मी तुमच्या समोर मांडते आहे. तर विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानाचा मिलाप या वैशेषिक सूत्रांमध्ये दिसून येतो. मॅटरचा सर्वात सूक्ष्म असा जो भाग असतो, मॅटर म्हणजे काय? तर द्रव्य. कुठल्याही प्रकारचं द्रव्य. समजा आपण साखर घेतली हातात, तर त्यातला जो छोट्यात छोटा कण आपण जर हातात घेतला, तोही जर आपण अजून त्याचे छोटे छोटे कणांमध्ये रूपांतर केलं, तर काय होईल? तर एक कुठेतरी एक वेळ अशी येईल की या कणाचे आणखीन जास्त कण होऊ नाही शकणार. आणि बरेचदा असंही आहे की तो अणू जो काही संकल्पित अणू आहे, तर तो तो अणू सुद्धा आपल्याला दिसत नाही. अतिशय सूक्ष्म, सूक्ष्मातिसूक्ष्म जेव्हा तो असतो, तेव्हा तोही दिसू शकत नाही. असा जेव्हा निर्माण अणू होतो त्या साखरेच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीमध्ये, सोन्याचा अणू किंवा चांदीचा अणू किंवा साखरेचा, मिठाचा अणू, अ, असे ह्या सगळ्याला द्रव्य म्हटलं जातं. तर त्याला मॅटर पण म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्या द्रव्याचा अतिसूक्ष्म, सूक्ष्मातिसूक्ष्म, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म असा जो भाग असतो, त्या काळातली ती भाषा आहे. त्यामुळे भाग असतो, त्याला अणू म्हणावे. आणि त्याचा अशी कुठली तरी ती वेळ असते, की ज्या कणाचा आणखी छोटा भाग होऊ नाही शकत. आणि त्यांनी असं पण मांडून ठेवलंय, की हे अणू 2 अवस्थेंमध्ये अवस्थेत दिसून येतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अ, द्रव्याचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अणू असतात. हे मी पुन्हा एकदा नंतर वेगळ्या संदर्भामध्ये सांगणार आहे. पण आपण फक्त प्राथमिक माहिती अणूबद्दलची घेऊया. आणि त्यामध्ये स्थिर अवस्था, ॲब्सोल्यूट स्टेट आणि स्टेट ऑफ मोशन म्हणजे गतिमान अवस्था. कशाची? अणूंची. हे त्या काळात त्यांनी सांगून ठेवले, की अणू हे 2 अवस्थांमध्ये दिसून येतात. स्थिर अवस्था आणि गतिमान अवस्थांमध्ये दिसून येतात. हे खूप म्हणजे त्या काळामध्ये हा मोठा द्रष्टेपणा आणि त्या काळामध्ये अ, दुर्बिणींचा शोध लागलेला नव्हता. आणि अशा वेळेला त्यांनी हे सांगितलेलं आहे. हे आपण अतिशय आदरपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांना परमाणुशास्त्राचे जनक मानले जाते आणि मानायला पाहिजे देखील आहे. कारण मानले जाते म्हणजे पाश्चात्य लोक मानतात म्हणून आपलं सगळं शिक्षण हे पाश्चात्यांनी डिझाईन केलेलं शिक्षण आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हणू दे, 2500 वर्षांपूर्वी ज्या आमच्या विज्ञानवादी वैज्ञानिकांना जे मांडलं, त्यालाच आम्ही हे सगळं श्रेय देणार. हे आपण स्वतःला सांगायला पाहिजे आणि इतरांना सुद्धा सांगायला पाहिजे. त्यांचे ग्रंथ कोणते होते? तर मुख्यतः 3 ग्रंथांचा उल्लेख मला मिळाला. एक तर आत्ता आपण 2-3दा मी सांगितलं, की वैशेषिक सूत्र या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यामध्ये काय आहे मुख्यतः? तर दार्शनिक प्रणालीची सूत्रे समाविष्ट आहेत. यामध्ये वास्तविकतेचे स्वरूप, पदार्थाचं वर्गीकरण, धारणा
आणि अनुमानाचे सिद्धांत समाविष्ट आहे. पहा, ही सगळी जी भाषा आहे किंवा या ज्या संकल्पना आहेत, या शुद्ध आणि शुद्ध अतिशुद्ध विज्ञानवादी अशा ह्या संकल्पना आहेत. वास्तविकता काय असायला पाहिजे याचा विचार नाही, काय आहे समोर त्याचा विचार विज्ञान करतं. सोशल सायन्सेसमध्ये ज्या वेळेला आम्ही अ, संशोधन कसं करावं याचं पद्धतीशास्त्र ज्या वेळेला मी शिकवते, तेव्हा आम्हाला सगळ्या आमच्या स्टुडंट्सना, सोशॉलॉजीच्या स्टुडंट्सना वास्तविकता म्हणजे काय, वस्तुनिष्ठपणे वास्तविक समाजात, प्रत्यक्ष समाजातली वास्तविकता काय आहे ती समजून घ्या. कसा समाज असायला पाहिजे हा विचार नका करू. वास्तविकता काय आहे, म्हणजे वस्तुनिष्ठपणे समोरच्या कुठल्याही एका द्रव्याला म्हणा, मॅटरला म्हणा किंवा समाजाला म्हणा किंवा समाजाच्या एखाद्या छोट्या भागाला म्हणा, त्या वास्तविकतेकडे आपलं लक्ष जायला पाहिजे, असं आम्ही आमच्या पद्धतीशास्त्रामध्ये म्हणजे संशोधन करताना, म्हणजे तुम्हाला एक महत्वाचं मी इथे सांगू इच्छिते, की ते जे संशोधन कसं करावं हे सांगताना आम्ही जे पद्धतीशास्त्र या स्टुडंट्सना म्हणजे एम-एच्या लेव्हलच्या स्टुडंट्सना जेव्हा शिकवतो किंवा शिकवलेलं आहे मी 10 वर्ष तरी कमीत कमी, तर त्यावेळेला जे शिकवतो ना, ते कशाला अनुसरून, ते सोशल सायन्स आहे. त्यामुळे ते सायन्स असं मानलं जातं आणि मग सोशिओलॉजी काय कशाला फॉलो करते, तर सायन्सला फॉलो करते आणि सायन्समध्ये जर वास्तविकतेचं स्वरूप लक्षात घेतलं जातं आणि म्हणून आपण समाजाचं देखील वास्तविक स्वरूप आहे ते कसं असायला पाहिजे समाज यावरचा विचार संशोधनामध्ये, सामाजिक संशोधनामध्ये होत नाही. तर अशा अर्थाने हे लक्षात घ्या, की फक्त वास्तविकता याच्याकडे जरी आपण फक्त पाहिलं, म्हणजे ह्या एका संकल्पनेकडे जरी पाहिलं, तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की वास्तविकता समाजाच्या संदर्भात किंवा साखरेच्या कणाच्या संदर्भात किंवा साखरेच्या संदर्भात. साखर आहे, सोनं आहे, चांदी आहे. हीच उदाहरणं मी द्यायची ठरवलेली आहेत. तर त्याचे वास्तविक स्वरूप काय आहे? काय आहे? काय दिसतंय तुम्हाला तिथे? त्याला जे जसे आहे तसे त्याला वास्तविकता म्हणतात. तर वस्तुनिष्ठ दर्शन त्या समोरच्या एखाद्या द्रव्याचं किंवा पदार्थाचं किंवा समाजाचं सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. असं सायन्स सांगतं आणि सायन्स सांगतं म्हणून सोशल सायन्स सांगतं. आणि त्याची जे ओरिजिन आहे, मला इथे सांगायला खूप आनंद होतोय, की मला आत्ता या अभ्यासामुळे कळलं माझ्याही, या निमित्ताने जो मी अभ्यास केला, त्यात मला कळलं, की ही जी वास्तविकतेची जी संकल्पना आहे, ती मांडली कोणी आणि कधी? तर पाश्चात्याने नाही मांडलेली, ती आम्हीच मांडलेली आहे. याचा मला खरोखर त्यावेळेला जेव्हा मला हे कळलं, तेव्हा मी फक्त वास्तविकतेची थोडीशी थोडं मागोवा घेऊन मागे जाऊन सांगतेय, की वास्तविकता ही किती महत्त्वाची आहे कुठल्याही शास्त्राच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी. तर त्या वास्तविकतेचं स्वरूप त्यांनी त्यावेळेला वैशेषिक सूत्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तसंच पदार्थांचं वर्गीकरण कसं करावं? द्रव्यांचं वर्गीकरण कसं करावं? कर्मांचं वर्गीकरण कसं करावं? हे सगळं त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलंय. धारणा, अनुमानाचे सिद्धांत हे देखील त्यांच्या वैशेषिक सूत्रांमध्ये आहेत. या व्यतिरिक्त न्यूटननी जो लॉ ऑफ मोशन लॉ ऑफ मोशन जो त्यांनी मांडलेला आहे, त्याची पाळंमुळं आपल्याला या वैशेषिक सूत्रामध्ये दिसून येतात. आत्ता वेळ मिळाला तर मी त्यावर डिटेल बोलीन. पण त्याची पाळंमुळं तिथे निश्चितपणाने आहेत आणि संस्कृत एक वाक्य आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्याचं परत मराठी ट्रान्सलेशन 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लॉ ऑफ मोशन याचा अर्थ गतीचा सिद्धांत आणि हा आज आयझॅक न्यूटनच्या नावावर आहे आणि खरं तो आपल्या महर्षी कणादांच्या नावाने सगळ्या जगाला माहिती असायला हवा होता. तर याचा मात्र नक्कीच खेद वाटतो. दुसरा त्यांचा ग्रंथ आहे व्याख्या. व्याख्या या नावाचा त्यांचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या इतर
शिष्यांनी लिहिलेला, इतर दार्शनिकांनी लिहिलेला अ, हा व्याख्या नावाचा ग्रंथ. आणि त्यामध्ये अ, या महर्षी कणादांच्या त्यांनी मांडलेल्या ज्या संकल्पना आहेत, त्यांच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत, त्या व्याख्या यामध्ये समाविष्ट आहेत आणि जास्त स्पष्ट केलेल्या व्याख्या आहेत. आणि त्या व्याख्यांचा विस्तार देखील त्याच्यामध्ये या इतर दार्शनिकांनी केलेला आहे. त्यांनी स्वतः लिहिलेलं हे हा ग्रंथ नाही, पण वैशेषिक थॉट यामध्ये मात्र त्याचा अ, समावेश आपण करू शकतो. तिसरा एक ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे, तो आहे कांडवल्लभ या नावाचा ग्रंथ. आता याला कमी महत्व दिलं गेलेलं आहे, पण हेही विचार, त्यामध्ये दिलेले विचार हे महत्वाचे आहेत. मेटाफिजिक्स आणि वास्तविकता यावरचे विचार त्यामध्ये व्यक्त केले गेलेले आहेत. हा जो ग्रंथ आहे तो बाजूला पडलेला ग्रंथ आहे असं आपण म्हणू शकतो. पण यामध्ये आपण शोध घ्यायला पाहिजे ना. आता हे ग्रंथ कुठे मिळतील? पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये हे मिळण्याची शक्यता आहे किंवा इतरही कुठे मिळाले. हे जे तिन्ही ग्रंथ जर मिळाले तर तुम्ही जरूर वाचा. तर यामध्ये विज्ञानाचा पाया, दार्शनिकता, तर्कशास्त्र आणि भौतिकी यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. वैशेषिक सूत्रामध्ये आता आपण वैशेषिक सूत्रामध्ये नेमकं काय आणि कसं ते लिहिलं गेलेलं आहे, त्याची पद्धती कशी आहे लिहिण्याची किंवा मांडणीची त्यांची पद्धती कशी आहे ते आपण पाहतोय यानंतर. वैशेषिक सूत्रांमध्ये एकूण किती अध्याय आहेत? तर 10 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 2-2 आन्हिके आहेत. म्हणजे 2-2 विभाग आहेत. म्हणजे जसं एखादं नाटक असतं, अं, त्या नाटकाचे 2 अंक असतात. बरोबर? तर ते 2 अंक झाल्यानंतर ते एक नाटक पूर्ण होतं. तसं या ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये त्याला जसे नाटकाचे 2 अंक, तसं तिथे अध्यायामध्ये त्याचे 2 भाग, त्याला अन्निके असं नाव होतं. त्यामुळे प्रत्येक अध्यायामध्ये 2-2 अन्निके आहेत, म्हणजे 2-2 भाग आहेत. उपकारस्थांची संख्या 370 आहे आणि व्याख्यास्थ यांची संख्या 324 आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हा कितपत मोठा ग्रंथ आहे. खरं म्हणजे अतिशय सूत्रबद्धपणाने लिहिलेला आहे. मी हा ग्रंथ अगदी अ, तसा पाहिला तर ग्रंथ छोटा आहे, पण त्याच्यामध्ये जी सूत्र आहेत ना, त्यांचे अर्थ फार भव्य आणि दिव्य आहेत. हे नक्की. म्हणजे मी पाहिले आणि मग बोलते आहे. हे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये मी जाऊन हा ग्रंथ मिळवायचा प्रयत्न केला. मला मिळाला आणि त्यावर आधारित मी हे सगळं बोलते आहे. म्हणजे एकूण जे विवेचन आहे, प्रत्येक अध्यायामध्ये जे 10 अध्याय आहेत, त्यामध्ये जी सूत्र आहेत, ती तुम्ही जर कुणी समजा पतंजलींची सूत्र जर पाहिलेली असतील स्वतः, म्हणजे विवेकानंदांचा राजयोग हा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये शेवटच्या भागामध्ये त्यांनी ऋषी पतंजलींची सूत्र दिलेली आहेत. ती ज्या पद्धतीची आहेत, त्याच पद्धतीची अ, लेखनशैली, सूत्रबद्ध लेखन करण्याची शैली याही वैशेषिक सूत्रामध्ये दिसून येते. नंतर त्यांचा एकूण जे विवेचन आहे ते क्रमवार मांडणी केलेले आहे असं आपण म्हणू शकतो. विवेचन पद्धती कशी आहे, लेखनाची पद्धती त्यांची कशी आहे, तर उद्देश, लक्षण आणि परीक्षा अशी त्यांची विवेचन पद्धती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक पद्धती आहे. हे आपण त्या काळामध्ये आपण किती प्रगत आपलं विज्ञान होतं, हेही आपल्याला कळतं आणि त्यांची विचारांची झेप आणि विचार मांडण्याची जी शैली होती, ती किती अ, सूत्रबद्ध आणि किती अ, पद्धतशीर अशी होती. पद्धतीशास्त्राला अनुसरून आपण याचा विचार खरं म्हणजे केला पाहिजे. उद्देश आधी लिहायचे. कोणत्याही एका संकल्पनेचा संकल्पनेची व्याख्या देताना त्यांनी आधी उद्देश दिलाय. त्यानंतर त्या संकल्पनेचं लक्षण म्हणजे त्याचं वैशिष्ट्य दिलंय आणि नंतर परीक्षण कसं करावं त्या व्याख्येचं किंवा त्या अमुक एका अ, द्रव्याचं परीक्षण करायचंय. तर या 3 स्तरांवर त्यांनी विवेचन केलेलं आहे. द्रव्य या संकल्पनेचं किंवा कर्म या संकल्पनेचे ही 2 उदाहरणं दिलेत. असे 6 महत्वाचे असे संदर्भ त्यांनी किंवा अशा संकल्पना त्यांनी मांडल्यात. अनेक मांडल्यात, त्या आता मी सांगणारच आहे.
त्या आहेत द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. ह्या संकल्पनांची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. आणि अत्यंत काटेकोरपणाने या तांत्रिक स्वरूपाच्या व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत. द्रव्य किती आहेत? तर 9 आहेत. त्यांनी दिलेली 9 आहेत. आता मी तुम्हाला आता साखर आणि सोनं आणि चांदी सांगितली. पण ही सगळी कितीही झालं तरी पृथ्वीवर उपलब्ध असलेली द्रव्य आहेत. पण मुळात पृथ्वी हे सुद्धा एक द्रव्य त्यांनी मानलेलं आहे. पृथ्वी आपण नेहमी जी पंचमहाभूत जी मानतो ना, म्हणजे नेहमी आपण विचारात घेतो पंचमहाभूत. तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 त्यांनी द्रव्य मानलेली आहेत. हे आपण लक्षात घेऊया. गुण किती आहेत? तर अर्थात ही द्रव्य आहेत आणि अजून 4 आहेत. ती आहेत दिशा, नंतर काल, दिशा, आत्मा आणि मन अशी जी उरलेली 4 द्रव्ये त्यांनी सांगितलेली आहेत. ती काही दृश्यमान असलेली द्रव्य असतात, काही अदृश्य अशी असतात. म्हणजे दिसत नाहीत पण असतात. उदाहरणार्थ मन आहे, आत्मा आहे, असं त्यांनी मानलेलं आहे. आत्म्याला सुद्धा त्यांनी द्रव्य मानलेलं आहे. द्रव्य म्हणजे काहीतरी एक एक्झिस्टन्स आहे, त्याला अस्तित्व आहे, अशा अर्थाने त्यांनी द्रव्य मानलेलं आहे. आता गुण किती आहेत? दुसरी जी संकल्पना त्यांची आहे ती आहे गुणवाचक किंवा गुणांच्या संदर्भात. तर या द्रव्यांच्या बरोबर गुण असतात. आणि असे किती गुण आपल्याला सर्वत्र सृष्टीमध्ये दिसून येतात? तर त्यांचं म्हणणं असं आहे की 24 गुण आपल्याला दिसून येतात. त्यालाच आपण गुणधर्म म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सोनं हे जे द्रव्य आहे ते चकाकतं. त्याची चकाकी हा त्याचा गुण आहे. साखर आणि साखरेची गोडी, तर गोडी हा साखरेचा गुण आहे. साखर हे द्रव्य आहे. उदाहरण सांगते. तर असे 24 गुण आपल्याला सृष्टीमध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांना दिसलेले आहेत आणि त्याची यादी त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये. ती मी सांगणार आहे तुम्हाला. कर्मे किती आहेत? तर 5 कर्मांचा उल्लेख आहे आणि त्यांच्या व्याख्या प्रत्येकाच्या त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. या प्राचीन वैशेषिक दर्शनात 6 पदार्थ, 6 घटकांचे ज्ञान करून घेणे आवश्यक मानलेले आहे. पदार्थाचा अर्थ काय? तर हे जे 6 पदार्थ म्हणजे आपण इथे खरं तर 6 घटक, पण त्या काळात त्यांनी 6 पदार्थ म्हटलंय. अलीकडच्या काळात आपण त्यांना घटक किंवा मुद्दे, 6 मुद्दे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला सृष्टीचं ज्ञान होईल. आपल्या अवतीभोवतीची जी दृश्यमान सृष्टी आहे, मगाशी आपण म्हटलं पृथ्वी, विमानात बसल्यानंतर, विमानात आपण थोडंसं वरती गेल्यानंतर आपल्याला जरा जास्त वरती गेल्यानंतर पृथ्वी दिसते. ती पृथ्वी, ती सृष्टी म्हणजे त्यातला एक पदार्थ आहे. म्हणजेच तो द्रव्य आहे. आणि तिचे पण पृथ्वीचे अतिसूक्ष्म असे अणू आहेत, परमाणू आहेत, हे देखील त्यांनी मानलेले आहे. प्रत्येक द्रव्याला परमाणू हा आहेच. कोणत्याही प्रकारच्या द्रव्याला म्हणजेच पदार्थाला परमाणू, अणू आणि परमाणू हा आहेच. आपण लक्षात घ्या नीट. मग असे मानतात की काही पदार्थ दृश्यमान, आत्ताच मी सांगितलं की काही पदार्थ दृश्य आणि काही पदार्थ हे अदृश्य असतात, असं त्यांनी सांगितलंय. आणि काही चर असतात आणि काही अचर असतात. आणि उदाहरणं कोणती आहेत त्यांनी दिलेली द्रव्याची? तर पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, समय, दिशा, मन आणि आत्मा. ही सगळी आत्ताच मी सांगितलं तशी सगळी द्रव्य आहेत किंवा त्यांनाच आपण पदार्थ म्हणू शकतो. आता त्यांची उदाहरणं देताना अजून एक मी मगाशी साखर, सोनं, चांदी, लोखंड, प्लॅटिनम हे देखील द्रव्यच आहेत असं आपण समजून घ्या. पण या प्रत्येक जी मी नावं घेते ना, पृथ्वी आहे, जल आहे, तेज आहे, वायू आहे किंवा साखर, सोने, चांदी, लोखंड, प्लॅटिनम, या प्रत्येकाचे अणु आहेत आणि त्याचे परमाणु आहेत, परम अणु आहेत. तर या सर्व द्रव्यांचा म्हणजे मॅटरचा विचार या अभ्यासामध्ये केला पाहिजे. म्हणजे अभ्यासामध्ये केला पाहिजे म्हणण्यापेक्षा अ, त्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्या संकल्पना मांडलेल्या आहेत आणि सृष्टीला
पहा, अध्यात्मामध्ये बरेचदा आपण परब्रह्म आणि माया हा जो विचार नेहमी मांडला जातो. अनेक संतांनी मांडलाय, अनेक ऋषीमुनींनी मांडलाय. तर त्याच्यामध्ये जी सृष्टी किंवा जी दृश्यमानता आहे, ती सगळी कुठेतरी बरेचदा मिथ्या म्हणून नाकारली जाते. तर त्यांनी तसं केलेलं नाहीये. त्याला मिथ्या अजिबात म्हटलेलं नाही. ते सत्य आहे. ते खरं तर दिसतं आहे. विज्ञान पण म्हणतं, की हे सत्य आहे. पृथ्वी ही सत्य आहे. अ, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळे सत्य आहेत, दिसतात आपल्याला. त्यांना आपण कसं काय नाकारू शकतो? तर नाकारून नये किंवा नाकारता येणार नाही. जे आहे त्याला वास्तविक, मगाशी मी वास्तविकता म्हणजे काय ते सांगितलं. तर वास्तविकता ही जास्त त्याच्यामधली महत्वाची आहे आणि ते सगळं सत्य आहे असं मानलं पाहिजे. असं त्यांनी आपल्या वैशेषिक सूत्रांमध्ये सूचित केलेलं आहे. तर दुसरी त्यांची महत्वाची द्रव्यानंतरची संकल्पना आहे ती गुण. तर गुण किती आहेत? तर त्यांचं म्हणणं मी आता सांगितलं मगाशी, की 24 गुण किंवा गुणधर्म हे त्यांना मिळालेले आहेत. प्रत्येक द्रव्याला गुणधर्म असतात आणि त्यांची सगळ्यांची एकत्रित यादी त्यांनी जी केली ना, ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. उदाहरणार्थ, अ, मगाशी मी सांगितलं, की साखरेची गोडी, त्यातली जी गोडी आहे, ती गोडी हा साखरेचा गुण आहे. किंवा एखादं गुलाबाचं फूल आहे, त्या फुलाला जो सुगंध आहे, तो जो सुगंध आहे आणि त्याचा जो रंग आहे गुलाबाचा, या 2 गोष्टी म्हणजे काय आहेत? गुण आहेत. कोणाचे? तर गुलाबाच्या फुलाचे. स्पर्श पण आहे तिथे. पण असे म्हणजे स्पर्श झाला, गंध झाला आणि रंग झाला, तर या सगळ्या गोष्टी त्याचे गुण झाले गुलाबाच्या फुलाचे किंवा साखरेचे. हे उदाहरण देऊन मी सांगितलंय. आता आपण हे त्यांनी जी दिलेली यादी आहे ती सांगते मी तुमच्यासमोर. हे सगळे त्यांनी कुठल्या वस्तूचे कोणते गुण आहेत हे नाही सांगितलेलं. किती गुण आपल्याला या सृष्टीमध्ये पृथ्वी तलावर दिसून येतात. त्यांच्या मते 24 प्रकारचे गुणधर्म दिसून येतात. कोणते? तर स्पर्श, रस, रूप, गंध, संज्ञा म्हणजे अक्षरसमूह, संख्या, विभाग, संयोग, परिणाम, पार्थक्य, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, धर्म, अधर्म, प्रयत्न, स्नेह, संस्कार, गुरुत्व आणि द्रव्यत्व. ही एवढी त्यांनी 24 प्रकारचे गुण हे या सर्व प्रकारच्या द्रव्यांमध्ये म्हणजे ते मगाशी मी सांगितलेले जे 9 प्रकारचे द्रव्य आहेत, त्यामध्ये हे सगळे आपल्याला दिसून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडलेला असा हा विचार आहे, असा हा अभ्यास आहे. हे आपण जाता जाता लक्षात घ्यायला हवं. हा फक्त ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अध्यात्म आज माझ्या या लेक्चरमध्ये दिसणार नाहीये. म्हणजे अजून तरी दिसलेलं नाही आहे. पुढे थोडंसं पण आपण घेणार आहोत ते. आता त्याने तिसरी जी संकल्पना सांगितलेली आहे, ती आहे कर्माची संकल्पना. कर्म. आता आपल्याला गीतेचा अभ्यास जेव्हा आपण करतो, तेव्हा कर्म या विषयावर मी सुद्धा खूपदा काही इथे पण सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे, की कर्म, मग त्याचे मागच्या जन्मांमधली कर्म, नंतर या चालू जन्मातली कर्म. हा विचार म्हणजे ज्याला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, असा कर्मांचा विचार त्यांनी केलेलाच नाहीये. तो कसा केलाय? तर कर्म म्हणजे क्रिया. इतका सोप्पा अर्थ त्यांनी आपल्याला दिलाय. कर्म म्हणजे क्रिया. म्हणजे कसं झालं पुन्हा कर्म हे वास्तविकता त्याच्यामध्ये आली आणि कुठल्याही प्रकारची अध्यात्माची पार्श्वभूमी, धर्माची किंवा अध्यात्माची पुट त्याच्यावर चढलेली नाहीत. शुद्ध कर्म म्हणजे शुद्ध क्रिया. एवढाच अर्थ त्यांनी दिलाय. आणि मग मी आता जसं सांगितलं तसं गुलाबाच्या फुलाला सुगंध आहे, सुगंध असतो. हा सुगंध काय झाला? गुण झाला. पण त्याच गुलाबाच्या फुलांच्या सुगंधांचा जर अर्क काढला, गुलाबाच्या फुलांचा जर अर्क काढला, तर तो ती जी जी घडून येईल ती क्रिया आहे.
गुलाबाबरोबर सुगंध आहे. सुगंध काय एक गुण आहे. पण त्याचा जर अर्क काढायला गेलात तर माणूस माणूस एक मानव अशा गोष्टी करतो. तर मग तो काय करतो? तर ते कर्म करतो. कसलं? तर अर्क काढण्याचं कर्म. त्यानंतर त्यांनी फुले विकणे. आता त्यांनी हे दिलेलं नाही, पण मी तुम्हाला उदाहरण देते. हीच फुलं गुलाबाची जमा केली. गुलाबाबरोबर त्याचे त्याचे गुण आहेतच सगळे. कोमलता आहे किंवा रंग आहेत किंवा सुगंध आहे. पण त्या फुलांना तोडून नंतर ते बाजारात जाऊन विकणं, तर ते जे आहे ना, ते कर्म आहे. एवढंच आपण लक्षात घ्यायचं. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गुण अँड कर्म? तर तो मी अर्थ सांगते इथे. कर्माचा हा वस्तुनिष्ठ अर्थ आहे, अध्यात्मातील अर्थ नव्हे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर कर्माचा अर्थ गती देणारा घटक असा देखील त्यांनी दिलेला आहे. आणि गती देण्यासाठी गती कशाला द्यायची? तर एखाद्या द्रव्याला द्यायची, म्हणजे एखाद्या वस्तूला द्यायची गती. आणि तीच मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं, की न्यूटनच्या नावावर लॉ ऑफ मोशन सगळ्यांना माहिती आहे. पण खरं म्हणजे गतीच्या संदर्भामध्ये जी मांडणी केलेली आहे, वैज्ञानिक मांडणी, ही सर्वप्रथम आपल्या भारतात महर्षी कणादांनी केलेली आहे. ती कर्माच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितली आहे. ती कशी? जसं मी आता म्हटलं, की गुलाबाच्या फुलांना बाजारात नेऊन विक्री करणं त्यांची, विकणे. काही नाही, तोडणे आहे, विकणे आहे किंवा त्याचा अर्क काढणे. या साध्या या कर्माची ही उदाहरणं झाली. तर कधी-कधी आता गुलाबाची फुलं हा विषय नाही. आपण एखादा क्रिकेटमधला चेंडू जर लक्षात घेतला, तर त्याला गती देण्याचं जे काम आहे, कर्म आहे, त्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि न्यूटनने लॉ ऑफ मोशन सांगितलंय. आणि ही जी त्यांचं म्हणणं, आपल्या कणादांचं महर्षी कणादांचं म्हणणं असं आहे, की या 5 प्रकारची कर्मे आपल्याला एखाद्या वस्तूला गती देण्यासाठी व्यक्तीला म्हणजे मनुष्याला करावी लागतात. मग कोणती? तर उत्क्षेपण, अवक्षेपण म्हणजे वरच्या दिशेने गती देणे, त्या समजा चेंडूला. अवक्षेपण म्हणजे खालच्या दिशेने चेंडू टाकणे. अवक्षेपण. आकुंचन, तो समजा आकुंचित होऊ शकत असेल तर तसा बॉल असेल तर तो आकुंचन, त्याचं प्रसारण करणे. आणि गमन म्हणजे त्याला अ, फरशीवर असं सरळ ढकलून देणे, दॅट इज गमन. मग हे जे 5 प्रकारचे जे कर्म आहेत, हे कोण करतं? तर मनुष्य करतो. कुठला ना कुठला मनुष्य करतो. त्यामुळे काय होतं? तर त्या वस्तूला म्हणजे चेंडू सारख्या एखाद्या वस्तूला, किंवा अगदी असंच काही नाही की प्रत्येक वेळेला गोलाकार असा अशी वस्तू असेल. पण असं एखादं कपाट असेल, एखादं टेबल असेल, त्याला सुद्धा या पद्धतीनं, किंवा अगदी एखादा दगड आहे छोटा, त्याचं सुद्धा उत्क्षेपण असेल, अवक्षेपण असेल. आकुंचन तिथे नाही होऊ शकत, पण त्यांनी लिस्ट करून ठेवली आहे, यादी देऊन ठेवली आहे. त्या प्रसारण म्हणजे त्याचं वर्गीकरण केलंय. प्रसारण देखील त्याचं दगडाचं नाही होणार, पण चेंडूचं एखाद्या वेळेला तसा टाईपचा तो, तशा प्रकारचा जर तो त्याचं द्रव्यमान असेल तर तो प्रसारण आणि आकुंचन दोन्ही होऊ शकतं. आणि गमन पण होऊ शकतं. आता मगाशी आपण पाहिलं, की हे जे 3 द्रव्य, नंतर गुण गुण आणि कर्म असे जे 3 संकल्पना त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत, त्याच्यानंतरची जी संकल्पना आहे, ती सुद्धा पहा, पद्धतीशास्त्रामध्ये आजही आम्ही म्हणजे संशोधक उपयोगात आणतात. त्यांनी त्याचं अ, काय म्हणूया, नॉमिक्लेचर दिलंय सामान्य. म्हणजे काय? तर सामान्य घटक, एवढाच अर्थ आहे. सामान्य घटक. आपण सर्वसाधारण अर्थ सामान्य म्हणजे कॉमन, कॉमन मॅन, ले मॅन असा अर्थ घेतो. एक सर्वसामान्य व्यक्ती असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाहीये. तर समानता असलेले घटक, त्यातली जी समानता आहे, त्या समानतेचा संबंध सामान्य, सामान्य, समानता. समानतेपासून सामान्य ही संज्ञा त्यांनी निर्माण केली. आणि समानता असलेले जे घटक आहेत, त्यांना, अशा घटकांना आपण एका वर्गात
ठेवत असतो. त्याचं वर्गीकरण करता येतं. विशेषतः अ, संशोधनामध्ये आम्ही वर्गीकरण कसं करायचं हे शिकवतो आणि ते वर्गीकरण करताना नेहमी आपल्याला सामान्य घटक त्यातला म्हणजे लसावी किंवा सगळ्यांच त्या व्यक्तींमध्ये किंवा त्या एरियामध्ये विशिष्ट आमच्या समाजशास्त्रामध्ये त्या विशिष्ट एरियामध्ये दिसणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये समजा एखादी श्रीमंत व्यक्तींची एरिया असेल तर त्यांच्याकडे मुबलक पैसा हे त्यांचं समानता असलेला एक महत्वाचा घटक असेल तर त्यांचं वर्गीकरण आपण जास्त श्रीमंत आणि कमी श्रीमंत असे समजा दोन भाग केले तर जास्त श्रीमंतांचा एक समानता असलेला घटक अ, अशा व्यक्ती यांना आपण एका वर्गामध्ये टाकतो विशिष्ट आणि कमी श्रीमंत किंवा गरीब गरीब लोकांचा एक वेगळा वर्ग वर्ग म्हणते आम्ही वर्ग मानला जाऊ शकतो आणि याला आपण वर्गीकरण असं म्हणतो. हा जो वर्गीकरणाचा अं, ही जी आमची पद्धत आहे म्हणजे ही समाजशास्त्रात पण आहे सोशल सायन्स म्हणतो आम्ही त्यामुळे तिथे आहे आणि ही आम्ही कुठून घेतली समाजशास्त्रज्ञांनी तर ती विज्ञानातून घेतली. मग विज्ञानाने कुठून घेतली आपल्या महर्षी कर्णादांकडून घेतली हे लक्षात घ्या. तर सामान्य ही जी संकल्पना आहे ती त्यांनी मांडलेली आहे. वर्गीकरणाची म्हणजे मला माझं संशोधन ज्या वेळेला मी माझ्या विषयाचं जेव्हा मी केलं विमेन्स पॉलिटेक्निक्स इन 4 स्टेट्स तर त्यावेळेला आम्ही वर्गीकरण केलेलं आहे. पण त्यावेळेला मला सुद्धा अ, अ, महर्षी कणादांनी ही संकल्पना मांडली आहे वर्गीकरण करण्याची हे मला सुद्धा माहित नव्हतं. हे मी इथे नमूद करू इच्छिते. पण आता कळलं की ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आता वर्गीकरण म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पहिलीतली मुलं चौथीतली मुलं ही आपण एका वेगळ्या वेगळ्या वर्गांमध्ये बसवतो कारण त्यांना त्या पद्धतीनं शिकवलं जातं वगैरे. हा वर्ग बनवणे या अर्थाने वर्गीकरण. पण मग वर्गीकरण कशाच्या तत्वावर तर छोट्या मुलांच्या बाबतीत वयाच्या तत्वावर आणि इथे समानता असलेले कोणतेही घटक असू शकतात. तर तो अ, तो जो एक प्रकारचा म्हणजे सामान्य हा जो घटक आहे तो कसा त्यांनी मांडलेला आहे त्यांच्या विज्ञानवादी वैशेषिक सूत्रामध्ये ते पाहण्यासारखं आहे. आणि त्यातही त्यांनी सत्ता सामान्य आणि विशिष्ट सामान्य म्हणून दोन प्रकार त्या सामान्याचे पण केलेले आहेत. पण आपण तितक्या खोलात आता जात नाही आहोत कारण त्याला वेळ तसा त्या बाबतीत आपल्याला कमी पडण्याची शक्यता आहे. आता सामान्य या घटकाच्या नंतर त्यांनी विशेष हा एक घटक मांडलेला आहे. वैशेषिक हे नाव विशेष याच तत्वावरून पडलेले आहे. आता कसं की म्हणजे एक उदाहरण देते की समजा दोन व्यक्ती आहेत आणि सर्वसामान्य अशा दोन व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये समानता असते का तर समानता म्हणजे एवढीच असते की ते त्या दोन्ही व्यक्ती ह्या अं, मनुष्य असतात मानव असतात मानव असतात. त्यामुळे त्यांना दोन डोळे दोन हात दोन पाय किंवा अशा सगळ्या मानवाची जी वैशिष्ट्ये आहेत ती सगळी त्याच्यामध्ये त्या दोन व्यक्तीमध्ये असतात. पण जर तेच त्याच दोन व्यक्ती जर जुळे भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची आपापली विशेषता असते म्हणजे समानता तर असते पण त्यांची तरीही एक विशेषता असते. ती विशेषता ही म्हणजे उदाहरणार्थ एक मुलगा उंच असतो आणि एक मुलगा थोडासा कमी उंचीचा असतो त्या दोघांमध्ये तर किंवा एखादा कमी बुद्धीचा असतो आणि एखादा जास्त बुद्धिमान असतो किंवा दिसण्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आपल्याला दिसतो. तर ह्या हा जो गुण आहे त्या दोघांचे वेगळे वेगळे गुणधर्म आहेत त्याला विशेषता म्हणायचं. त्या गुणधर्मांना की ज्यामुळे अ, समजा उमेश आणि सुरेश ही दोन मुलगे आहेत आणि ते जुळे आहेत तर ते तरी पण थोडेसे वेगळे समानता खूप आहे पण थोडे वेगळे दिसतातच. मग कशामुळे दिसतात तर समजा दोघेही उंचीमुळे वेगळे दिसतात तर मग उंची ही विशेषता झाली. मला वाटतं बरंचसं मी स्पष्टीकरण देते
आणि त्यामुळे ही जी विशेषता आहे, म्हणजे हा जो विशेष असलेला गुण आहे, तो त्या दोन व्यक्तींना एकमेकांपासून अलग बनवतो, वेगळेपण त्यांचं दर्शवतो. तर तो एका अर्थी गुणच असतो आणि त्याला विशेष म्हणायचं. कारण त्यामुळे विविधता त्या दोन व्यक्तींमध्ये नेमकी कुठे आहे, तर समजा उंचीमध्ये आहे, तर ती आपल्याला तो विशेष आहे. कमी उंची आणि जास्त उंची हे दोन्ही विशेष आहेत. अजून एक उदाहरण आहे की रंगांचे दोन एकाच रंगाचे दोन कपडे आहेत. म्हणजे समजा दोन साड्या आहेत असं आपण म्हणू. तर त्याच्यामध्ये एक साडी सिल्कची आहे आणि एक साडी कॉटनची आहे. मग रंगामध्ये काय आहे? समानता आहे, म्हणजे सामान्य घटक झाला. आणि त्याची जी क्वालिटी आहे, ती मात्र वेगळी-वेगळी असल्यामुळे तो विशेष झाला. सिल्क हा एक विशेष आणि कॉटन म्हणजे सुती अ, धागा, धाग्यापासून बनलेली साडी, सुती धाग्यापासून. तो एक विशेष झाला. तर थोडक्यात काय, तर विशेष ही एक संकल्पना म्हणून त्यांनी मांडलेली. तशी सामान्य ही सुद्धा त्यांनी संकल्पना मांडली. द्रव्य आणि कर्म देखील त्यांनी संकल्पना म्हणून मांडल्यात. संकल्पना म्हणजे काय असतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये कन्सेप्ट म्हणतो. तर आता त्यातलीच त्यांनी 6वी जी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे त्यांच्या वैशेषिक सूत्रामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांना जे सृष्टीमध्ये दिसून आलं, की 2 घटक असतात. उदाहरणार्थ सूर्य आणि सूर्याचा प्रकाश. हे 2 घटक आहेत. किंवा आपण मगाशी घेतलं तसं गुलाबाचं उदाहरण परत घेऊ. गुलाब, गुलाबी रंगाचा गुलाब, तो आणि त्याच्याबरोबरचा सुगंध. तर या दोन्हीमध्ये म्हणजे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश आणि अ, गुलाबाचा सुगंध यामध्ये समवाय म्हणजे एक अतूट असा प्रकारचा संबंध दिसून येतो. त्याला अपृथक संबंध म्हणतात. अपृथक म्हणजे हे 2 वेगळे-वेगळे नाही होऊ शकत. सूर्य आहे आणि त्याचा प्रकाशच नाही किंवा नुसताच प्रकाश आहे आणि सूर्य नाही. नुसता प्रकाश असला तरी त्याचा जो उगम कुठून झाला तर अगदी बल्बमधून, ट्यूबलाईटमधून. तरी सुद्धा त्या ठिकाणी ट्यूबलाईट आणि तिचा प्रकाश अशा दोघांमध्ये अपृथक संबंध असतो आणि अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी त्यांना सृष्टीमध्ये दिसल्या आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्या अभ्यासामध्ये मांडून ठेवलेल्या. तर असे हे 6 घटक त्या काळामध्ये इतक्या 2500 वर्षांच्या पूर्वी त्यांनी हे सगळं मांडून ठेवलेलं आहे. आणि हे खरंच अ, काळाच्या दृष्टीने पाहिलं तर आणि विशेषतः त्या काळामध्ये वैज्ञानिक साधने नव्हती, की जी आता इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत. ती नसताना त्यांनी एवढं सगळं निरीक्षण केलं. हेच त्यांना मिळालेलं, त्यांनी चिंतन केलेलं हेच दर्शन आहे. ते दर्शन त्यांनी तिथे मांडलं. आणखीन एक दर्शन त्यांनी मांडलेलं आहे. दर्शन म्हणजे एक मुद्दा मांडलेला आहे, तो आहे अभाव. अभाव हा एक घटक त्याने मांडलेला आहे. तो आहे एखाद्या वस्तूची किंवा व्याख्या दिली आहे. प्रत्येक घटकाची लगेच त्याने व्याख्या दिली आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो. आहे हे लक्षात घेऊ शकतो. तर त्याने अभावाची व्याख्या कशी करावी, कशी दिलेली आहे ते पाहूया. एखाद्या वस्तूची किंवा घटकाची उपस्थिती नसणे म्हणजे अभाव. म्हणजे कसं असतं, की काही वेळेला आपल्याला अभाव म्हटल्यानंतर नुसतं कळतं, पण त्याची व्याख्या करा म्हटलं तर करता येत नाही. त्यांनी ती केलेली आहे त्या काळामध्ये. हे आपल्याला हे आपण लक्षात महत्त्व देऊन लक्षात घेतलं पाहिजे. जसे रात्री सूर्य नसणे, प्रकाश सूर्याचा ज्यावेळेला आहे त्यावेळेला रात्र नसणे, ज्ञानामध्ये अज्ञान नसणे आणि अज्ञानात ज्ञान नसणे. तर उदाहरणं मी दिलेत. घटामध्ये पाणी, एक घट आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे का? तर नाहीये. म्हणजे नाहीये म्हणजे काय झालं? तर पाण्याचा अभाव आहे. तर अभाव म्हणजे काय हे सांगण्यासाठी ही उदाहरणं मी तुम्हाला दिलेत, की ज्ञानात अज्ञान नसतं आणि अज्ञानामध्ये ज्ञान नसतं. तर म्हणजेच तो अभाव असतो. ज्ञानामध्ये अज्ञान नसतं म्हणजे काय?
अभाव असतो कशामध्ये? ज्ञानामध्ये. असंच हे सगळं समजून घेऊ शकतो आपण. तर प्रत्येक पदार्थाच्या मूळ स्वरूपाला, तत्वाला, वास्तविक स्वरूपाला अलग आणि वेगळे मानून हे दर्शन मानले गेले. म्हणून या दर्शनाला वैशेषिक दर्शन मानले गेलेले आहे. विशेषम पदार्थम अधिकृत्य कृतम शास्त्रम वैशेषिकम, अशी वैशेषिक याबद्दलची एक व्याख्या त्यांच्या शिष्यांनी केलेली असणार आहे. ती कशी आहे पहा. विशेष पदार्थांना मूळ पदार्थ मानून जे शास्त्र निर्माण झाले त्याला, त्या शास्त्राला वैशेषिक दर्शन म्हटले जाते. कणाद दर्शन याच दर्शनाला म्हणजे वैशेषिक दर्शनाला कणाद दर्शन म्हटलं जातं. पाशुपत दर्शन पण म्हटलं जातं आणि औलुक्य दर्शन असं देखील म्हटलं जातं. आता हे एवढंच आहे का ह्याच्यामध्ये? तर नाही. या व्यतिरिक्त त्यांनी काय काय सांगितलंय तेही आपण पाहणार आहोत. त्यांचे वेदांवर एक भाष्य आहे, अगदी छोटं. दोन एका मिनिटात आपल्याला त्यावर त्यांचं भाष्य मी सांगणार आहे तुम्हाला. वेदांना सन्मान दिला पाहिजे कारण ते धर्म शिकवतात असं त्यांनी आपल्याला सांगितले. पण मग वेदप्रामाण्य त्यांनी मानलंय का? तर वेदप्रामाण्य त्यांनी मानलेलं नाहीये. वेदात लिहिलेलं आहे म्हणून ते प्रमाण होतं का? तर प्रमाण म्हणजे स्टँडर्डायझेशन. तर ते होतं का? तर नाही होत. शब्द प्रामाण्य अ, इतकं ही समजू नये, मानू नये असं त्यांनी सूचित केलंय. आणि वेदांमध्ये लिहिलाय म्हणून तो धर्म एखादा किंवा तो गुणधर्म एखाद्या वस्तूचा, त्याचा तो धर्म असत नाही. असू म्हणजे तुम्ही स्वतः अ, पहा, परसेप्शन मधून तुम्हाला धर्म कळेल. वेदात लिहिलेला आहे म्हणून तो मानू नये असं त्यांनी तिथे वेदांच्या बद्दल म्हणजे वेदांना सन्मान तर दिलेला. कारण हे बरेचसे म्हणजे दर्शनं ही सगळी किंवा त्यांची परसेप्शन त्यांची स्वतःची, त्यांचं अंडरस्टँडिंग, त्यांची समज, त्यांची समजशक्ती ही वेदांमुळेच निर्माण किंवा वेदांमुळेच त्यांना हे सगळं समजलेलं आहे असंही त्यांनी म्हटलंय. पण मोक्षप्राप्तीचा सुद्धा म्हणजे पण म्हणून वेदांना प्रामाण्य मानू नये. वेदांमध्ये जे आहे ते स्वतःच्या नजरेने, वैज्ञानिक नजरेने पारखून घ्यावं असं त्यांनी म्हटलं. तर मोक्षप्राप्तीची सुद्धा मोक्षप्राप्तीचा संभव आहे वेदांमुळे, तो संभव आहे, हे शक्य आहे असंही त्यांनी मत मांडलेलं आहे. पण काही जण असं म्हणतात की ईश्वरामुळे, वेदांमुळे हे शक्य आहे पण ईश्वरामुळे नाही असं त्यांनी कुठेतरी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर काही जण निरीश्वरवादी ते होते असा त्यांच्यावर एक त्यांच्याबद्दलचं एक मत आहे. पण काही जण म्हणतात ते ईश्वरवादी होते, काही जण म्हणतात निरीश्वरवादी देखील होते. देखील नाही, एकतर ते ईश्वरवादी तरी असायला पाहिजेत किंवा निरीश्वरवादी. तर ते जेव्हा वेदांना मानतात पण मोक्षप्राप्ती ही वेदांमुळे होऊ शकते, ईश्वरामुळे नाही असं त्यांनी जेव्हा म्हटलेलं आहे, यावरून काही व्यक्तींनी, काही विचारवंतांनी म्हणूया आपण, असा अंदाज व्यक्त केलेला आहे की ते निरीश्वरवादी होते की काय असं काही जणांना वाटतं. आता आपल्याला महर्षी कणादांनी सगळ्यात महत्वाचा जो सिद्धांत मांडलेला आहे तो आहे परमाणूचा सिद्धांत. त्यांच्या मते परमाणू हे लघुत्तम आणि अविभाज्यशील असतात. त्यांचा अजून विभाग होऊ नाही शकत. सर्वात लहान लघुत्तम, सर्वात लहान तो कण असतो त्याला परमाणू म्हणावे. ते स्वतंत्र राहू शकत नाहीत हे त्यांनी त्या काळात सांगितले. परमाणू हे स्वतंत्र राहू शकत नाहीत. एका प्रकारचे दोन परमाणू एकत्र येतात आणि द्विणुकची निर्मिती करू शकतात. त्रिअणुकाचीही निर्मिती ते करू शकतात. चतुर्णुकाचीही ते निर्मिती, चार परमाणू, सूक्ष्म अणू एकत्र आले तर चतुर्णुक देखील निर्माण होऊ शकतो. भिन्न भिन्न प्रकारचे परमाणू आपापसात संयुक्त होऊ शकतात असं त्यांनी, परमाणूंना सतत गतिशील ते असतात असं सांगून आणि त्यांची ती संयुक्तता देखील त्यांनी वर्तवलेली आहे, सांगितलेली आहे की हे असंच असतं, हे निश्चितपणाने त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे.
एखाद्या द्रव्याचे छोटे छोटे कण करत गेलं की ते अतिसूक्ष्म असे जे कण किंवा परमाणू होतात, त्यांचे अशी एक वेळ येते की ते अजून त्याचा विभाग करणं शक्य नाही. असं जर केलंच त्यातून कुणी, समजा त्यांनी त्यावेळेला लिहून ठेवलं की जर असं केलं तर त्यांच्या आधीच्या गुणांचा लोप होईल. म्हणजे पाण्याचे जे अणू आहेत, त्याचा अगदी सूक्ष्म अणू जर आपण विचारात घेतला, तर त्याचाही तर तुम्ही विभाजन करता तर येणार नाही, पण केलं तर त्याचा पाणीपणा, जल, तो हे नष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे द्रव्याच्या दोन अवस्था. मगाशी मी मगाशी थोडासा उल्लेख झाला होता आपला. द्रव्याच्या दोन अवस्था असतात, आण्विक स्थिती आणि महत स्थिती. अणुपासूनही ब्रह्मांड आहे वडा होत जात असे, ती ओळ आठवते आपल्याला रामदासांची. आण्विक स्थिती द्रव्याची असू शकते, ती सूक्ष्म स्थिती आहे. म्हणजे अणुमय झालेला द्रव्य, अतिसूक्ष्म असा तो, असा द्रव्याचा कण, ही आण्विक स्थिती झाली. पण त्याच द्रव्याची, म्हणजे समजा पृथ्वी किंवा तेज, म्हणजे सूर्याचे जर आपण अणूंच्या बद्दल जर विचार केला तर तो फार मोठा महत स्थिती त्याची आहे तिथे. पृथ्वीपेक्षा कित्येक पट मोठा सूर्य आहे. त्यामुळे ती जी स्थिती आहे त्याची, त्या सूर्य किंवा तेजाची म्हणूया इथे, पृथ्वी आप तेज, त्यामुळे तेजाची जी स्थिती आहे ती ब्रह्मांड स्थिती, म्हणजे अतिभव्य अशी स्थिती असते. कधी सूक्ष्म, कधी ब्रह्मांड स्थिती देखील एखाद्या द्रव्याची, काही द्रव्यांची असू शकते, असं त्यांनी म्हटलंय. आता द्रव्यांना, या सगळ्या द्रव्यांना जाणण्यासाठी आमच्या पंचेंद्रियांचा उपयोग आपण करून घेत असतो, ज्ञानेंद्रियांचा उपयोग आपण करून घेत असतो, हेही त्यांनी त्यावेळेला मांडलेलं आहे. आज परमाणु सिद्धांताचा जनक कोण असं जर विचारलं तर काय उत्तर येतं माहितीये? जॉन डाल्टन यांना मानलं जातं. पण या सिद्धांताचे खरे जनक हे महर्षी कणाद आहे. सेमी कंडक्टर, नॅनो टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, हे जे सर्व ॲटम च्या संदर्भातल्या वैशिष्ट्यांच्या भोवती ही सगळी टेक्नॉलॉजी फिरते. आणि ही जी ॲटमची जी बेसिक मूळची थिअरी कुणी मांडली, संपूर्ण पृथ्वी तलावर कोणी मांडली, तर ती महर्षी कणादांनी मांडली. आणि प्रथम त्यांनी कणांचा अभ्यास केला, नंतर त्यांनी अणु परमाणूंचा अभ्यास केला. दुनियेतील प्रत्येक वस्तू ही विभाग करता येणार नाही अशा अतिसूक्ष्म अणूंनी भरलेली आहे. हे पार्टिकल्स रासायनिक क्रियेमुळे एकमेकांपासून विलग होत असतात आणि नवीन कॉम्प्लेक्स मॅटर बनवतात, असं सुद्धा त्यांनी तिथे सांगून ठेवलेलं आहे. तर अजून एक आपल्याला या परमाणु सिद्धांताच्या नंतर धर्म या संदर्भामध्ये त्यांनी खरं म्हणजे वैशेषिक सूत्राची जी अगदी पहिलं जे सूत्र आहे ते आहे धर्मविषयक सूत्र. पण मी मुद्दामच जरा अ, त्यांनी विज्ञाननिष्ठपणाने जी काही मांडणी केलेली आहे ती मी आधी सांगायची ठरवली, आणि धर्मविषयक जे आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते मी आता सांगणार आहे. आणि त्यानंतर आपण इथे थांबू शकतो. तर त्यांचं अगदी पहिलं सूत्र, त्यांची भाषाही तुम्हाला कळेल आणि काय सूत्र आहे पहा. यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म. ज्यामध्ये अभ्युदय पण घडून येतो आणि निःश्रेयस सिद्धी पण प्राप्त होते, त्याला धर्म म्हणायचं. म्हणजे नुसतं आपण जे नेहमी म्हणतो की हिंदू धर्म, ख्रिस्ती धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, हे धर्म नाही. ते आपण नेहमी म्हणतो की ह्याला संप्रदाय म्हणावे. पण त्यांनी जे त्याची जी व्याख्या केली आहे ना धर्माची, ती फार मनोज्ञ आहे व्याख्या. कशी? तर ज्या घटकामुळे म्हणूया आपण लौकिक उन्नती आणि पारलौकिक उन्नती आणि पारलौकिक कल्याण घडून येतं, त्या दोन्ही गोष्टी ज्या घटकामुळे घडून येतात त्याला धर्म म्हणायचं. मानवी जीवनातील उच्चतम विकासाची साधने, म्हणजे वैज्ञानिक साधने जी आत्ता आपल्या समोर आहेत, ज्याचा आपण आत्ता उपयोग करतोय, ऑनलाईन लेक्चर्स पण आपण आता आयोजित करू शकतो, ही सगळी उच्चतम विकासाची जी साधनं आहेत ना आपल्या हातामध्ये अवतीभोवती,
आणि त्यांच्या संदर्भातले जे आवश्यक नियम आहेत त्यांचा समावेश या विकासाच्या साधनांमध्ये होतो. आणि धर्म ही एखादी उपासना पद्धती नव्हे, तर अशी एक भव्य, विराट आणि विलक्षण अशी जीवन पद्धती असते, की ती नुसता देखावा कधीच नसते. धर्म दर्शन आहे, प्रदर्शन नाही. मनुष्याला आधिव्याधी उपाधीमधून मुक्त करून सार्थक अशा सुंदरशा जीवनापर्यंत पोहोचवणारी ती एक व्यवस्था असते. यात स्वतःकडून स्वतःचा घेतलेला शोध असतो, आत्म्याचा शोध असतो. धर्म हा ज्ञान आणि आचरणाची खिडकी उघडतो. मानवाला पशुत्वाकडून मानवतेच्या दिशेने नेणारा हा प्रेरक असा मार्ग आहे. आणि हृदयाची पवित्रता हेच धर्माचे वास्तविक स्वरूप आहे. हे कणादांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं पहिलंच सूत्र हे असं आहे. तर आता आपण अनेक संदर्भ त्यांचे विचारात घेतले. विशेषतः आपण सर्व संकल्पनांचाही मागोवा घेतला त्यांनी वैशेषिक सूत्रामध्ये. जे अं, जे घटक वर्णिलेले आहेत त्यांचा आपण मागोवा घेतला. आणि अशा पद्धतीने आपण खरं तर वैशेषिक सूत्र आणि वैशेषिक दर्शनाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. पण तरी सुद्धा मला एक जाता जाता म्हणजे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे ना, जमिनीवर मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. जमिनीवर स्थिर असलेला चेंडू त्याला जर बल लावले तर तो गतिमान होतो. हे त्यांनी मगाशी मी उदाहरणं दिलेली आहेत. तर ते जे बल लावले ते जे बल आहे ना, तिथे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. आता तो मी वाचून दाखवणार नाहीये तुम्हाला, कारण त्याच्यामुळे वेळ जाईल. पण मी एवढंच फक्त सांगते, की संस्कृत वाक्य, संस्कृत सूत्र त्यांचं स्वतःचं काय आहे. तर वेगः निमित्त विशेषात कर्मणो जायते. वेग देण्यासाठी एक कर्म करणं आवश्यक आहे, की त्या स्थिर असलेल्या चेंडूला बल लावणं आवश्यक आहे. तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. दुसरा नियम न्यूटनने दिलेला आहे. तो जो आहे तो आपल्याला मराठीत मिळतो. 9वीच्या पुस्तकात पण तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यातला मी इथे वेळ कमी आहे म्हणून त्यांचा जो त्यांनी दिलेला म्हणजे आपल्या महर्षींनी दिलेला जो संस्कृत मधला नियम आहे म्हणूया आपण त्याला, ज्याचं रूपांतर न्यूटननी इंग्लिशमध्ये केलेलं आहे. दुसरा नियम असा आहे, वेगः निमित्तापेक्षात कर्मणो जायते नियताधिक क्रिया प्रबंध हेतु. आणि यामध्ये त्याचं उदाहरण फक्त सांगते. चेंडू झेलताना गोलंदाजाच्या हातामध्ये जेव्हा चेंडू येतो तेव्हा तो आपोआपच असा खाली जातो. आणि या ठिकाणी हा जो दुसरा नियम आहे तो या संदर्भामुळे, या उदाहरणामुळे आपल्याला समजून येऊ शकतो. तिसरा जो नियम आहे न्यूटनचा, तो जो आहे त्याचं खरंच मराठी खूप पहा, मी तिसरा वाद तुम्हाला सांगते कसा आहे. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. 9वी मधल्या पुस्तकात हा, मराठीच्या पुस्तकामध्ये, मराठी मीडियमच्या पुस्तकात हा तिसरा नियम दिलेला आहे. पहिलेही दोन्ही आहेत उपलब्ध तिथे पुस्तकामध्ये 9वीच्या. तर त्याचं उदाहरण फक्त सांगते. बॅटने चेंडूला मारले त्याच वेळी बॅटचे आहे ते क्रियाबल आणि चेंडूचे जे बल आहे ते प्रतिक्रिया बल. आणि ही दोन्ही बले ही परस्पर विरुद्ध असतात. आणि हे न्यूटननी जरी सांगितलेलं आहे आणि आपले सगळे विद्यार्थी हेच शिकतायत, पण आपल्या महर्षी कणादांनी यासाठी दिलेला जो नियम आहे तो आहे कर्म या विभागामध्ये वेगः संयोग विशेष विरोधी. एवढ्या एका सूत्रामध्ये त्यांनी हा अर्थ दिलेला आहे. ह्याचं ट्रान्सलेशन नंतर, भाषांतर इंग्लिशमध्ये करून नंतर आपल्याला ते मराठीतून आपल्याला उपलब्ध होत असतं. असा हा सगळा वैशेषिक सूत्राचा सगळा आढावा आपण सूत्रांचा, अनेक सूत्रांचा आपण आढावा घेतला. आणि मी पुन्हा या निमित्ताने आपले थोर वैज्ञानिक महर्षी कणाद यांना इथून
नमस्कार करते सर्वांचे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.